MSCIT परीक्षेची तयारी करताय? अभ्यासाचं साहित्य, नोट्स, प्रोजेक्ट्स हे सगळं सांभाळताना खूपच धांदळ उडते नाही का? पण घाबरू नका. नोशन AI नावाचं एक असं जबरदस्त टूल आहे जे आपला अभ्यास खूप सोपं करू शकतं. चला तर मग बघूया हे कसं काम करतं. परीक्षेचा काळ जवळ आला की नोट्स, प्रोजेक्ट्स आणि कामांच्या यादीमुळे डोकं भणभणायला लागतं. ही अडचण जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांना येते, नाही का? पण आज आपण ह्याच समस्येवर एक खूप स्मार्ट उपाय पाहणार आहोत. तर हाच गोंधळ दूर करणारं एक जबरदस्त टूल आहे नोशन AI. चला जाणून घेऊया हे नक्की आहे तरी काय. सोप्या भाषेत सांगायचं तर नोशन AI म्हणजे तुमचा पर्सनल स्टडी असिस्टंटच समजा. हे तुमच्यासाठी नोट्स लिहू शकतं, मोठ्या माहितीचा अगदी थोडक्यात सारांश देऊ शकतं आणि तुमच्या कामांची यादीसुद्धा तयार करू शकतं. आणि हे सगळं एकच ठिकाणी. फरक बघा किती मोठा आहे. आधी कसं होतं, नोट्ससाठी वेगळं ॲप, कामांसाठी वेगळं, डॉक्युमेंटसाठी तिसरंच काहीतरी. सगळा पसारा. पण आता नोशन AIमुळे हे सगळं एकाच प्लॅटफॉर्मवर आलंय. विचार करा, आपला किती वेळ आणि त्रास वाचेल. बरं, हे सगळं ठीक आहे. पण खास करून विद्यार्थ्यांसाठी हे इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तरही बघूया. नोशन AIची मुख्य कामं 3 आहेत: लिहिणं, आयोजन करणं आणि मॅनेज करणं. म्हणजे समजा तुम्हाला एखादा रिपोर्ट लिहायचा आहे किंवा खूप मोठ्या नोट्सचा सारांश हवाय किंवा मग प्रोजेक्टचं प्लॅनिंग करायचंय, हे सगळं अगदी सहज होतं. यात असं काय खास आहे, बरोबर? तर बघा, हे स्वतःहून कंटेंट तयार करतं, मोठ्या नोट्सचा आपोआप सारांश बनवतं, नवनवीन आयडियाज सुचवतं आणि सगळ्यात भारी म्हणजे आपलं सगळं काम एकदम व्यवस्थित लावून देतं. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. MSCIT परीक्षेसाठी याचा नेमका काय फायदा आहे? चला तेच पाहूया. MSCITच्या विद्यार्थ्यांसाठी तर हे एक वरदानच आहे. याच्या मदतीने नोट्स खूप जलद काढता येतात, अभ्यासाचं नियोजन उत्तम होतं आणि प्रोजेक्ट सांभाळणं सोपं होतं. आणि हो, हे फक्त अभ्यासात मदत नाही करत, तर एक खूप महत्त्वाचं डिजिटल स्किल्ससुद्धा शिकवतं. म्हणजे डिजिटल ऑर्गनायझेशनची सवयच लागून जाते. चला, खूप थिअरी झाली. आता हे वापरायचं कसं ते अगदी सोप्या शब्दांत पाहूया. हे वापरणं खरंच खूप सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स. notion.so या वेबसाईटवर जायचं, एक फ्री अकाउंट बनवायचं आणि AI फीचर्स चालू करायचे. बस, झालं काम. एकदा सेटअप झालं की फक्त एक नवीन पेज उघडा आणि AIला कमांड द्या. समजा तुम्ही MS एक्सेल शिकत आहात, तर तुम्ही फक्त टाईप करू शकता, MS एक्सेलमधील महत्त्वाचे फॉर्म्युले सांगा. बघा, AI तुम्हाला क्षणात सगळी लिस्ट देईल. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, नोशन तेव्हाच चांगलं काम करतं जेव्हा तुमचं वर्कस्पेस म्हणजे कामाची जागा व्यवस्थित असेल. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रत्येक गोष्ट नीटनेटकी ठेवण्याची सवय लावली तर उत्तम. तर या सगळ्याचा मोठा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की नोशन AI हे फक्त एक ॲप नाहीये. ही अभ्यास आणि काम करण्याची एक पूर्णपणे नवीन, स्मार्ट पद्धत आहे जी आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेत खरंच क्रांती घडवू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्या कामांसाठी फक्त एक प्लॅटफॉर्म. हाच नोशन AIचा खरा पॉवर आहे. तर मग एक प्रश्न मागे उरतोच की AI पॉवर्ड वर्कस्पेस हेच आपल्या शिक्षणाचं आणि कामाचं भविष्य आहे का? काय वाटतं? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.